गडचिरोली जिल्ह्याला आजही पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले प्रवाहित झालेत। त्यातच गोसेखुर्द धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। चामोर्शी येथील वैनगंगा नदीवरती बांधण्यात आलेल्या चिचडोह बॅरेजच्या 38 दरवाजांपैकी एक दरवाजा पूर्णपणे उघडण्यात आलाय आणि त्यामुळे इथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आढावा घेतलाय मंगेश भांडेकर यांनी। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। या पावसामुळे नदी नाले वाहू लागले आहे। मी आता आहे चिमोशी शहरातील चिडो बॅरेज येथे। या चिडो बॅरेजचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे। या दरवाजातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे। गोसेखुर्द धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चिडो बॅरेजमधून एक दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। उन्हाळ्यामध्ये चिडो बॅरेजचे सर्व 38 दरवाजे बंद करण्यात आले होते। या बॅरेजच्या पाण्याच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिसरातील शेतीला पाणी दिले जाते, वॉटर लेवल वाढवली जाते। मात्र पावसाळा सुरू होताच या बॅरेजचे सर्व दरवाजे उघडली जातात। मात्र 1 जुलै वर्षी या बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आले नव्हते। मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली आणि गोसेखुर्द धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज सकाळी चिडो बॅरेजचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे। आपण बघू शकतो या बॅरेजमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून पाण्याच्या लाटा मोठ्या प्रमाणात उसळताना दिसत आहेत। टप्प्याटप्प्याने 38 दरवाजे उघडण्यात येणार असून या पाण्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। एकूणच पाणी या बॅरेजमध्ये सध्या अडवले असले तरी 2 दिवसामध्ये पूर्ण गेट उघडले जाणार आहे। मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गडचिरोली।